नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम. प्रेक्षक हो, लोकसभा निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात आहे. या प्रचारात देशातले विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्या प्रचारात एक मुद्दा प्रामुख्याने येतो आहे. तो असा की पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तारूढ झाल्यावर ते किंवा त्यांचा भारतीय जनता पक्ष हा पक्ष हे दोघेही कबूल केल्याप्रमाणे देशात महागाई कमी करण्यात अयशस्वी ठरले आहे आणि त्यांच्या काळात महागाई जबरदस्त वाढलेली आहे. आज या दोन आरोपांवरच आपण विचार करणार आहोत. आता महागाईमध्ये कालच एक मी व्हिडिओ ऐकला. व्हिडिओवर बोलणाऱ्या त्या विदुषी अर्थतज्ञ वगैरे होत्या. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की पेट्रोल डिझेलचे भाव आणि एकूणच 2014 ते 2024 सर्वच भाव प्रचंड वाढले आहेत आणि ती भाववाढ थांबवणं तर सोडा, कमी करणं तर सोडा, पण थांबवणं सुद्धा यांना शक्य झालेलं नाहीये. आता त्या विदुषींच्या व्हिडिओतल्या माहितीनुसारच 2014 मध्ये आपल्या देशात पेट्रोलचा भाव 82 रुपये लिटर वगैरे असा काहीतरी होता आणि 82 वरून आता 104 रुपये लिटर असा झालेला आहे. ठीक आहे, 82 ते 104 म्हणजे जवळजवळ मला वाटते 22 रुपये वाढलेले आहेत गेल्या 10 वर्षात. येस, ही लक्षणीय भाववाढ आहे हे मान्य करावं लागेल. पण आता याच संदर्भात मी एका दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधणार आहे. आपल्या देशात 1952 साली पहिल्या निवडणुका झाल्या आणि तेव्हापासून तर 2014 पर्यंत मधले काही किरकोळ अपवाद वगळता या देशात काँग्रेसचीच सत्ता होती. एकोणीसशे 1970 साली पेट्रोलचे भाव काय होते याचा विचार कधी ह्या आरोप करणाऱ्यांनी केलेला आहे का? किंवा सामान्य नागरिकांना तरी आज जी पिढी पेट्रोलची वाहनं वापरते त्यांनी त्या काळात पेट्रोलचा भाव काय होता याचा अंदाज कधी घेतला आहे का? माझ्या आठवणीनुसार 1970 साली 41 पैसे लिटर हा पेट्रोलचा भाव होता. म्हणजे 41 पैसे लिटर ते 82 रुपये लिटर. म्हणजे काँग्रेसच्या काळात या 40-50 वर्षात 200% पेट्रोलची भाववाढ झाली आणि त्या तुलनेत 2014 ते 24 या 10 वर्षात 82 वरून 104 वर गेली. आता किती टक्क्यांनी ही भाववाढ झाली याचा अंदाज श्रोत्यांनी, प्रेक्षकांनीच लावावा. म्हणजे काँग्रेसच्या काळात जर 200% भाववाढ होते आणि काँग्रेसचे राज्यकर्ते ही भाववाढ कमी करायला काहीही करू शकत नाहीत. मी असं म्हणणार नाही की त्यांची नियत नव्हती, असावी, त्यांचीही नियत असावी भाववाढ कमी करावी म्हणून, पण त्यांना ते नाही जमलं. एवढी भाववाढ त्यांच्या काळात झाली 200%.
तरी ते इतकी वर्ष म्हणजे 1970 ते 2014 हा जवळजवळ 40-42 वर्षाचा कालखंड, यात ते काहीही करू शकले नाहीत. आणि 10 वर्षात भाजपने ते करावं ही अपेक्षा काही चुकीची नाही वाटत का? 10 वर्षात इतकी वाढलेली काँग्रेसच्या काळात अगदी फुगलेली महागाई कमी करायची ही अपेक्षाच कुठेतरी काहीतरी चुकीची नाही वाटत का? आता पेट्रोल डिझेल हा मी एक प्रकार सांगितला. इतर सगळ्याच गोष्टींचे भाव जर आपण बघितले तर ते तसेच वाढलेले आहेत. आज सोनं काहीतरी 66-67 हजार रुपये 10 ग्रॅमला असे भाव आहेत. 1966 साली माझ्या आठवणीनुसार 10 ग्रॅमला 180 रुपये लागायचे. आता ही भाववाढ किती झाली आणि आज 66-67 हजार झाले आहेत. एक साधारणतः 10 वर्षापूर्वी हे काहीतरी 56-57 हजार होते. पण 180 वरून 56-57 हजारापर्यंत गेले, त्याला जबाबदार कोण हो? त्या काळात राजवट काँग्रेसचीच होती ना. आता जमिनींचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत. आज नागपूर पुरतं बोलायचं झालं तर नागपुरातला साधारणतः गेल्या 70-80 वर्षात विकसित झालेला एरिया म्हणजे लक्ष्मीनगर. लक्ष्मीनगरमध्ये 1960च्या दरम्यान जमिनीचा भाव 20 पैसे ते 22 पैसे चौरस फूट असा होता. आज लक्ष्मीनगरात 10,000 रुपये चौरस फूट हा भाव आहे. लक्ष्मीनगरपेक्षाही नागपुरातले इतर जे सगळे अजून पॉश एरियाज म्हणून ओळखल्या जातात, मग ती सिव्हिल लाईन्स असो, तो धरमपेठ एरिया असो, तो रामदासपेठ असो किंवा धंतोली असो, किंवा मग इकडे सेंट्रल ॲव्हेन्यू असो, किंवा इकडे आता नवीन वस्ती झालेले मनीष नगर वगैरे हे भाव असो, तिथे तर जमिनीचे भाव अगदी गगनाला भिडले आहेत. आणि हा प्रकार नागपूरचा झाला. मुंबईसारख्या महानगरात किती झपाटून भाव वाढले. हे गेल्या 10 वर्षात नाही वाढले, वर्षानुवर्ष झाले वाढतातच आहेत. काँग्रेसच्या राजवटीत हे भाव कमी करण्यासाठी काँग्रेसने काय केलं? काहीही केलेलं नाही. पेट्रोल, डिझेल, जमीन, सोनं याशिवाय जीवनावश्यक वस्तू. मला आठवतं 1966-67 मध्ये तेव्हा नुकतंच पाकिस्तानचं एक युद्ध आटोपलं होतं. त्याच्या आधी एक चीनचं युद्ध झालं होतं. देशाची अर्थव्यवस्था बिघडली होती. 1965च्या युद्धाच्या वेळेस तर अशी परिस्थिती होती की तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशातल्या जनतेने एक दिवस संध्याकाळी उपवास करावा असं आवाहन केलं होतं. म्हणजे त्यातून जे अन्नधान्य वाचेल ते देशातल्या जवानांसाठी वापरता येईल. त्यानंतर देशातल्या अन्नधान्याची परिस्थिती हळूहळू सुधारली. नाही असं नाही, साधारणतः 76-77 पर्यंत आपल्यालाही अमेरिकेतून आणलेला गहू खावा लागत होता, अमेरिकेतून आणलेली ज्वारी खावी लागत होती. आता ती परिस्थिती बदलली, चांगलं धान्य इथे होतं आहे. पण ठीक आहे ना, 77-78 नंतर सुद्धा गव्हाचा, तांदळाचा, ज्वारीचा, तेलाचा, लोण्याचा सगळेचे भाव किती टक्क्यांनी वाढले? आज जर तुम्ही हिशोब लावला तर कमीत कमी सरासरी 100% भाव वाढलेले आहेत. आपण भाजीपाला घेऊया. आज भाजीपाल्याला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आंदोलन करतात.
रस्त्यावर कांदे ओततात, कांदे फेकतात. दुधाला भाव मिळत नाही म्हणून दूध रस्त्यावर ओतलं जातं. शासकीय दूध योजनेचं दूध 1970 साली ₹1.60 लिटर या भावाने मिळायचं. आज तेच दूध साधारणतः माझ्या माहितीनुसार 66 ते 68 रुपये लिटर या भावाने बाजारात विकलं जाते. जे म्हशीचं दूध चांगलं क्रीम मिल्क ज्याला म्हणतात ते. भाजी, आज कोणतीही भाजी आपण भाजी घ्यायला गेलो तर तो 30 रुपये पाव, 40 रुपये पाव असेच भाव सांगतो. मी गमतीत आमच्या भाजीवाल्याला म्हटलंही की 20 रुपये पावाच्या कमी तू भाव सांगितला तर तुला दंड केला जाईल वगैरे अशी कोणी धमकी दिली आहे का? तसं असेल तर सांग. पण तो म्हणतो, साहेब याच्या कमी बाजारात भाजीच मिळत नाही मोठ्या बाजारात, तर मी काय करणार? त्याचंही बरोबर आहे. तो मोठ्या बाजारातून भाजी आणून ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज इतके भाव वाढले आहेत. 1970-71 साली हीच भाजी 20 पैसे पाव, 15 पैसे पाव या भावात तुम्हाला मिळत होती. 1 रुपयात 1.25 किलो 1.5 किलो भाजी कोणतीही चांगली भाजी मिळायची. मला आठवते, मी कॉलेजमध्ये शिकत असताना घराजवळचा सगळ्यात जवळचा जो बाजार होता लक्ष्मीभुवन चौकातला, धरमपेठचा, तो दर मंगळवारी आणि शुक्रवारी तिथे बाजार असायचा. मंगळवारी आणि शुक्रवारी मी सायकलला 2 पिशव्या लावून बाजारात जात असे आणि तिथे 5 रुपयात 2 पिशव्या भरून अगदी भरगच्च चांगली ताजी भाजी घेऊन यायचो. त्या 5 रुपयात सायकल स्टँडचे 15 पैसे वाचवून त्यात अजून 10 पैशाची कंची मारून 4 आण्याचा समोसा सुद्धा मी खायचो. त्या समोस्यावरून आठवण झाली. आज आपण कुठेही गेलो, नागपूर सारख्या शहरात, मुंबई पुणे तिथे भाव तर अजून वाढले आहे. नागपूर सारख्या शहरातही 35 ते 40 रुपये प्लेट समोसा मिळतो. त्या काळात 1970, 72, 73 त्या काळात 25 पैसे प्लेट आम्ही समोसा खाल्ला आहे. नागपुरातलं एक जुनं हॉटेल पंचशील टॉकीजच्या खालचं शांती भवन, तिथे कॉलेजच्या दिवसात मी नियमित जाऊन बसत असे. एक 5-7 वर्षापूर्वी एकदा मी, पत्नी आणि मुलगी असे आम्ही तिघही तिथे गेलो पंचशील टॉकीजमध्ये. आणि पंचशील टॉकीजच्याच मागे या हॉटेलचं एक्सटेन्शन काउंटर आहे. तिथे आम्ही काही स्नॅक्स घ्यावे म्हणून गेलो. तर तो त्यावेळी आम्हाला सर्व्हिस देणारा जो वेटर होता, अण्णा म्हणून, तो समोर आला. त्यांनी मला विचारलं, साहब पहचाना क्या? मग मी एकदम ओळखलं आणि त्यांनी माझ्या मुलीला सांगितलं की बेटा तेरे पापा उस जमाने में रेग्युलर यहाँ आते थे. आणि मग मी जेव्हा मुलीला सांगितलं की त्यावेळी आम्ही 40 पैसे प्लेट डोसा खात होतो आणि 30 पैसे प्लेट समोसा खात होतो इथे, तर मुलगी विश्वास ठेवायला तयार नव्हती. बाबा तुम्ही काहीही थापा मारताय का? तर प्रेक्षक हो, ही अशी महागाई वाढत गेली आहे. ही 2014 पर्यंतही अशीच वाढत होती. गॅस सिलेंडरचे भाव वाढले असं म्हणतात, पण गॅस सिलेंडर एका काळात 20-22 रुपयात मिळत होता. हो, 70, 71, 72, 74, 75 त्या काळात. आज तो 900 रुपयावर गेला आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता 2014 पर्यंत 400 होता, पण 22-24 वरून 400 पर्यंत तुमच्याच काळात गेलाय ना. ते पाप तुमचंच आहे ना. हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर या भाववाढीसाठी तुम्ही फक्त भाजप किंवा नरेंद्र मोदींना जबाबदार धरणं हे चुकीचं आहे.
भाववाढीचं पाप हे तुमचंही पाप आहे. तुम्हीही त्याला तेवढेच जबाबदार आहात. फक्त ती जबाबदारी तुम्ही नाकारता आहात. ही भाववाढ का झाली? तुमच्या काळात तरी एवढे भाव का वाढले याचा कधीतरी विचार करा ना. तुम्ही कुठे चुकलात? आणि मग आज तुम्ही तुमच्या चुका शोधल्या की मग मोदी कुठे चुकत आहेत, भाजप कुठे चुकते आहे याचा विचार करा. आणि मग तुम्ही सगळे एकत्र बसून ही भाववाढ कशी कंट्रोल करता येईल याचा विचार करा. नुसतंच कोल्हेकुई करण्यात काहीही अर्थ नाही. त्यातून काहीही साध्य होणार नाही. उद्या तुमच्या हातात सत्ता आली 2024 मध्ये तर हे भाव अजून असेच वाढणार आहेत. यात काहीही बदल होणार नाही. 10 वर्ष पुढली जर तुमच्याकडे सत्ता राहिली तर 104 रुपये लिटरचं पेट्रोल हे 10 वर्षात 208 रुपये लिटर नक्की झालेलं राहील. याची जशी मला खात्री आहे तशी या देशातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला खात्री आहे. त्यामुळे ही निरर्थक ओरड करून हे जनतेला मूर्ख बनवणं हे कुठेतरी थांबायला हवं. आणि जनतेनेही अशा भ्रामक प्रचाराला बळी पडू नये. भाववाढीला खरे जबाबदार कोण आहेत हे शोधावं. एकाचीच जबाबदारी नाही, सगळ्यांची जबाबदारी आहे हे कुठेतरी जाणून घ्यावं. इतकाच आज या व्हिडिओचा उद्देश आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा. तुम्ही प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असल्यास धन्यवाद. नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.